हॅलो इयत्ता 9वी नमस्ते. आज आपल्याला सराव संच 8.1 पाहायचा आहे. हा त्रिकोण पी आर क्यू दिलेला आहे. आर हा 90 आहे. तर प्रश्न असा विचारलेला आहे, शेजारील आकृती 8.12 ही आकृती क्रमांक किती आहे? आकृती क्रमांक 8.12 आहे. शेजारील आकृती क्रमांक 8.12 मध्ये त्रिकोण पी क्यू आर चा कोण आर हा काटकोण आहे. इथे दाखवलंय कोण आर हा काटकोण आहे. तर खालील गुणोत्तरे लिहा. काय गुणोत्तरे लिहायला सांगितलेत बघा. एक आकडा सांगितलाय साइन पी, हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. एक आकडा साइन पी. दुसरा आकडा सांगितलेला आहे कॉस क्यू, कॉस क्यू. तिसरा आकडा सांगितलेला आहे टॅन पी. चौथा आकडा सांगितलेला आहे टॅन क्यू. टॅन क्यू. बघा आपल्याला कसं सोडवायचं आहे. याच्या अगोदर तुम्हाला बेसिक माहिती मी दिलेली आहे. साइनचे गुणोत्तर इथे तुमच्या लक्षात राहण्यासाठी लिहून घेते, सांगते तुम्हाला. साइन म्हणजे काय शॉर्ट फॉर्म मध्ये बघा. साइन म्हणजे काय? साइन म्हणजे काय? कोणती का साइन असणार? कोस भू छेद काय येणार? कर्ण. कॉस म्हणजे काय येणार? कोलभू, कोलभू. याच्या अगोदरचा व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. कर्ण दिलंय बघा. बेसिक हे म्हणून दिलेलं आहे. त्रिकोणमितीवरचाच पहिला व्हिडिओ आहे तो. बेसिक माहिती म्हणून दिलेला आहे त्रिकोणमितीची. टॅन आता इथं विचारलंय कॉस टॅन. टॅन म्हणजे काय? कोसभू छेद कोलभू. याचा अर्थ कोणासमोरील भुजा छेद कर्ण, कोणालगतची भुजा छेद कर्ण, कोणासमोरील भुजा छेद कोणालगतची भुजा. बघा हे तुम्हाला कळण्यासाठी मी हे लिहून ठेवलेलं आहे. हे तुम्ही सराव करून पाठ करून ठेवायचंय. पहिलं काय विचारले आपल्याला, आता इथं उत्तर सोडवायला चालू करू. हे तुमच्यासाठी आहे खास. साइन पी. बघा बरं आकृतीमध्ये. आकृतीमध्ये पी कोण कुठं आहे? इथं आहे. साइन म्हणजे काय? साइनचा अर्थ काय? साइनचा अर्थ आहे कोणासमोरील भुजा. हा पी कोण आहे? याच्या समोरील भुजा. हा कर्ण कधीही बदलत नाही. 90 अंशासमोरचा हा काय राहणार? 90 अंशासमोरचा काय? हा कर्णच राहणार आहे. बघा साइन पी म्हणजेच कोणासमोरील भुजा छेद काय येणार आहे? कर्ण. कोणासमोरील भुजा कोणती? साइन पी. पीच्या कोणासमोरील भुजा आर क्यू छेद कर्ण पी क्यू. दुसरा आकडा, हे पहिल्या आकड्याचं उत्तर झालं. दुसरा आकडा काय विचारलंय बघा. कॉस क्यू. कॉस म्हणजेच काय? कोणालगतची बाजू छेद कर्ण. हा कॉस. कॉस कोणता आहे बघा. हा कॉस क्यू. हा कॉस क्यू. कॉस म्हणजेच काय? कोणालगतची बाजू. याच्या लगतची हा कर्ण आहे म्हणजे लगतची बाजू कोणती येणार? ही लगतची बाजू येणार क्यू आर. म्हणजे लिहायचं कसं? कॉस क्यू बरोबर कोणालगतची बाजू कोणती? क्यू आर. क्यू आर छेद काय येणार? कर्ण. कर्ण कोणता आहे त्याचा? पी क्यू. आता बघा तिसरा आकडा. तिसरा आकडा काय विचारलंय आपल्याला? टॅन पी. टॅन पी विचारलेला आहे. टॅन पी आपल्याला माहिती पाहिजे. टॅन पी म्हणजे कोणासमोरील बाजू. पीच्या कोणासमोरील बाजू क्यू आर छेद कोणालगतची बाजू. हा कर्ण आहे. कोणालगतची बाजू कोणती येते? पी आर. इतकं हे सोपं आहे. हे पहिलं गणित सोडवून झालेलं आहे. आणि शेवटी काय विचारले? टॅन पी. टॅन क्यू विचारलेलं आहे. एक एक मार्कासाठी हे विचारलं जाईल तुम्हाला परीक्षेमध्ये. टॅन क्यू. टॅन क्यू म्हणजे काय सांगा? हा क्यू झाला.
टॅन म्हणजे कोणासमोरील बाजू कोणती झाली? पी आर. छेद हा कर्ण याच्या लगतची बाजू क्यू आर. थँक्यू विद्यार्थ्यांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे पाहू. हे फार 10वी साठी फार अभ्यास महत्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिले आकृती 3.13 काय दिलेली आहे बघू. आकृती 3.13 मध्ये काय सांगितलेलं आहे. एक्स वाय झेड हा कोण आहे. एक्स वाय आणि झेड हा काय आहे. त्रिकोण आहे. त्याची माप दिलेली आहेत बघा. हे ए आहे. ही बाजू पूर्ण काय आहे. ए. त्यानंतर ही बाजू बी आहे. तर ही बाजू सी आहे. काय विचारलंय याच्यावरून. ही आकृती 8.13 आहे. आकृती 8.13 बघा. आकृतीमध्ये त्रिकोण एक्स वाय झेड हा काटकोन त्रिकोण आहे. एक्स वाय झेड म्हणजे हा वाय किती अंशाचा आहे. हा 90 अंशाचा. एक्स वाय झेड हा 90 अंश. बाजूंची लांबी ए बी सी अशी दिलेली आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा. एक आकडा साइन एक्स. एक आकडा हा क्वेश्चन नंबर 2 चं उत्तर चाललेलं आहे. साइन एक्स. दुसरा टॅन झेड. टॅन झेड. तिसरा आकडा कॉस एक्स. कॉस एक्स. चौथा आकडा टॅन एक्स. हा चौथा आकडा आहे टॅन एक्स. बघा आता किमती कशा काढायच्या. आताच लिहून ठेवलेलं होतं. तुम्ही परत जाऊन बघू शकता ते पाठीमागे येऊन. साइन एक्स. साइन एक्स म्हणजे कोणासमोरील एक्सच्या कोणासमोरील बाजू म्हणजे हा झाला. याच्या कोणासमोरील बाजू कोणती आहे. वाय झेड. 90 अंशासमोरचा हा कर्ण होतो. साइन एक्स काढत असताना एक्सच्या कोणासमोरील बाजू कोणती आहे. ए. छेद कर्ण कोणता आहे. सी. त्यानंतर दुसरा आकडा काय काढायचंय. दुसरा आकडा काढायचंय टॅन झेड. टॅन झेड म्हणजे काय. कोणासमोरील छेद लगतची. झेड कुठं आहे. इथे येतो. कोणासमोरील बाजू. या कोणासमोरील बाजू येते वाय एक्स किंवा एक्स वाय काही लिहू शकता. छेद याच्या लगतची बाजू. झेडच्या लगतची बाजू कोणती. ती वाय झेड. त्यानंतर तिसरा आकडा काय विचारलाय आपल्याला. कॉस एक्स. कॉस एक्स बरोबर. कॉस म्हणजे काय. कोणा लगतची बाजू. आता एक्स हा कोण घेतलेला आहे. याच्या लगतची बाजू कोणती येते. याच्या लगतची बाजू येते एक्स वाय. छेद कर्ण ठरलेला आहे आपल्याला झेड एक्स. त्यानंतर काय विचारलंय टॅन एक्स. चौथा आकडा टॅन एक्स. कुठे एक्स हा. टॅन एक्स म्हणजे काय. कोणासमोरील बाजू छेद लगतची. कोणासमोरील बाजू कोणती. वाय झेड. एक्सच्या कोणासमोरील बाजू वाय झेड आणि लगतची बाजू एक्स वाय. इथं साइन एक्स ला आधी लिहून घेऊ. साइन एक्सच्या कोणासमोरील बाजू. कोणासमोरील बाजू येणार आहे वाय झेड आणि कर्ण येणार आहे एक्स झेड. बघा आता वाय झेड म्हणजे किंमत काय आहे. वाय झेड म्हणजे किंमत ए आहे. एक्स झेड म्हणजे किंमत सी आहे. एक्स वाय म्हणजे किंमत बी आहे. वाय झेड म्हणजे किंमत ए आहे. एक्स वाय म्हणजे किंमत बी आहे. झेड एक्स म्हणजे किंमत सी आहे. वाय झेड म्हणजे किंमत ए आहे. एक्स वाय म्हणजे किंमत बी आहे.
अशा प्रकारे आपलं गणित सोडवून तयार आहेत. तुम्हाला कळत असेल विद्यार्थ्यांनो, कारण याच्या अगोदर तुम्हाला साइन कॉस टॅन लिहून दिलेलं आहे, तिथं पाठीमागे जाऊन बघा. आता गणित नंबर 3 काय सांगितलेलं आहे? आकृती LMN काढलेली आहे त्यांनी. आकृती LMN आकृती LMN मध्ये आपण बघू. LMN आकृती काटकोन त्रिकोण LMN मध्ये M हा 90 अंशाचा आहे. LMN हा 90 अंशाचा आहे. L बरोबर किती अंश दिलेला आहे त्यांनी? 50. L बरोबर 50 अंश दिले. त्यानंतर N बरोबर 40 दिले, कारण 50 आणि 40 90 आणि 90 त्रिकोणाच्या मापांची बेरीज 180 अंश. तर यावरून खालील गुणोत्तरे काढा. एक आकडा साइन 50, एक आकडा साइन 50 अंश, दुसरा आकडा कॉस 50 अंश, कॉस 50 अंश, तिसरा आकडा टॅन 40, टॅन 40 अंश, त्यानंतर कॉस 40 अंश, कॉस 40 अंश. पहा आता साइन म्हणजे काय? कोणासमोरील बाजू छेद करणं. हे 90 अंशासमोरचा म्हणजे हा कर्ण आपला फिक्स आहे. हा कर्ण आधी फिक्स करून घ्यायचा, नंतर मग लगतची बाजू सम्मुख बाजू लिहित बसायचं. साइनचं साइन 50 एक आकडा उत्तराला साइन 50. इथं 50 चा काही प्रश्न येत नाही. आपलं काय आहे? साइन म्हणजे काय? कोणासमोरील बाजू. कोणासमोरील बाजू कोणती? MN. छेद कर्ण. कर्ण कोणता आहे? LN. हे त्याचं उत्तर. त्यानंतर दुसरा आकडा काय विचारलंय? कॉस 50. कॉस म्हणजे काय आपलं? तर कोणालगतची बाजू. ह्या 50च काढायचंय. कोणालगतची बाजू कोणती? ती 50 अंशाच्या LM. LM. छेद कर्ण कोणता येतो? LN. आता बघा तिसरा आकडा टॅन 40 विचारलंय. आता टॅन 40 कडे येऊया. इथं आलं. टॅन 40 म्हणजे काय? समोरील बाजू छेद लगतची बाजू. टॅन 40 च्या समोरची बाजू कोणती येते? LM. छेद लगतची बाजू कोणती येते? MN. त्यानंतर आता कॉस 40 विचारलंय. चौथा आकडा कॉस 40. कॉस 40. कॉस म्हणजे काय? लगतची बाजू. कॉस 40 कडे लक्ष द्यायचं. त्याच्या लगतची बाजू कोणती ती? MN. छेद कर्ण LN. याच साइन म्हणजेच काय? हे लिहायचं नाही, तुम्हाला इथं लक्षात राहण्यासाठी देते. साइन म्हणजे काय? कोसभू. कोणासमोरील भुज बाजू. भुजा. छेद काय येणार? कर्ण. याचं काय राहणार? कोणा लगतची बाजू. हा कोण 50 दिलाय ना, त्याच्या लगतची बाजू. कोलभू. छेद कर्ण येणार. त्यानंतर हा काय दिलाय? टॅन. टॅन म्हणजे काय? कोणासमोरील भुजा. कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची भुजा. त्यानंतर कॉस आपण लिहिलेलं आहे. कॉस कोणालगतची बाजू छेद कर्ण. हे फक्त आलं की तुम्ही जिंकलं. कारण काय आहे? फक्त 40 दिलाय, तर समोरची बाजू कोणती? लगतची बाजू कोणती? 50 दिलाय ना, त्याच्या समोरची बाजू कोणती? लगतची बाजू कोणती? कर्ण कोणता? हे ओळखता आलं म्हणजे उत्तर आपोआप मांडता येते. हे बघून ठेवा. हे फार महत्वाचं आहे बाळांनो. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.